नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहता BBC केज लाईव्ह. सध्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं 29 ऑगस्ट रोजी मुंबई इथं होणारं आंदोलन महाराष्ट्राच्या विचारपटलावर आहे. सर्व प्रसिद्धी माध्यमात, सोशल मीडियावरही याच बातमीची चर्चा आहे. त्यातच आज मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानाऐवजी इतर सुरक्षित ठिकाणी आंदोलन करावं अशा काही सूचना दिल्याचं कळतंय. अर्थात आंदोलनाची परवानगी नाकारलेली नाही, मात्र ते सुरक्षित ठिकाणी करावं, लोकांना त्रास होऊ नये अशा काही सूचना कोर्टानं दिल्याचं समजतंय. मात्र या सूचना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जात आहेत. त्याचा जो भाग आहे तोही आपण आज चर्चा करणार आहोत. त्यातच मुंबईच्या या ठिकाणी या आंदोलनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनीही काही टिप्पणी केलेली. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये सध्या गणेश उत्सवासारखा मोठा हिंदूंचा सण, कारण त्यांनी मुद्दाम उल्लेख केलेला आहे, गणेश उत्सव हिंदूंचाच असतो, पण त्यांनी उल्लेख केलेला आहे हिंदूंचा मोठा सण आहे आणि त्यात विघ्न येऊ नये. खरं इथंच थोडंसं आपल्याला अधोरेखित करावं वाटतं. जो पक्ष आणि ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे, तो हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्या पक्षाची श्री गणेशाबद्दल खूप मोठी एक धारणा आहे, भक्ती आहे, विश्वास आहे आणि श्रद्धा आहे. खरं तर हा श्री गणेश सगळे विघ्न दूर करतो हे माहिती आहे किंवा असं मानलं जातं. तरीही मुख्यमंत्र्यांनी एक स्पेशल शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे कुठलंही या गणेश उत्सवामध्ये विघ्न येऊ नये. एवढा मोठा विघ्नहर्ता आपल्यासोबत असताना विघ्न येईलच कसं हे मुख्यमंत्र्याला का कळलं नाही, पण त्यांनी तसं म्हटलेलं आहे. कारण कदाचित त्यांना महाराष्ट्राची एक कायदा सुव्यवस्थेची चिंता असू शकते. निश्चित या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेली 2 वर्षापासून सुरू आहे आणि त्याची चर्चाही वेगवेगळ्या बेसवर वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. ज्याला जसं वाटेल तसं ती चर्चा करतो, ज्याला जसं हवंय तशी चर्चा करतो. यामध्ये मग पत्रकार असतील किंवा सामाजिक क्षेत्रातले लोक असतील, ते आपापल्या पद्धतीनं चर्चा करतात. परंतु इथं काही गोष्टी आपण अधोरेखित केल्या पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जरी एखाद जातीचं असलं, खरं तर जाती पुन्हा पुन्हा आम्ही अधोरेखित करतोय, जाती का सांगू नये कुणीच आपली. कारण का की या संविधानानं, या देशाच्या कायद्यानं एखाद्याला जात दिलेली आहे. त्यामुळे ती जात कुणी जर हा माझी जात आहे असं म्हणत असेल तर तो जातीयवाद नसावा. तसंही बहुजन समाजातील इतर समाज बांधव जेव्हा की विशिष्ट पक्षाची जाती आधारित वोट बँक बनलेले आहेत, ते दुसरीकडे जातच नाहीत, तरी ते स्वतःला जातीवादी कधीच म्हणायला तयार नाहीत. इतकंच नाही तर अगदी भ्रष्ट नेते आपापल्या जाती समूहातील भ्रष्ट नेत्याची वैचारिक गुलामगिरी करायलाही हे आमचे समाज बांधव मागं पुढं पाहत नाहीत. अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा एक व्यक्ती जो मराठा समाजाच्या काही समस्या सोडवण्यासाठी अराजकीय स्वरूपात जर पुढे येत असेल तर त्याला मराठा समाजानं पाठिंबा दिलेला आहे. इथं एक गोष्ट, सध्याच्या भ्रष्ट राजकीय कारकिर्दीमध्ये नेत्यावर विश्वास न ठेवता या समाजानं एका सामान्य व्यक्तीच्या इमानदारीवर विश्वास ठेवलेला आहे, हे अधोरेखित होणं खूप गरजेचं आहे. आम्ही जेव्हा असा विषय मांडतो कधी कधी, तसं तर आमच्यासारखे काही लोक सामाजिक प्लॅटफॉर्मवर काम करतो, सर्वच बहुजन समाजासाठी काम करतो. मात्र हे करत असताना कोणीतरी हळूच प्रत्येकाला इतर समाजासाठी काम करत असताना स्वतःच्या जातीसाठी काम करू नये असं कोणी समजायची गरज नाही. जर स्वतःच्याही जातीच्या काही समस्या असतील तर त्या मांडण्यात कुठलाच काही संकोच नसला पाहिजे, कारण ते सुद्धा त्याचं कर्तव्य. इतर जातीसाठी जर आम्ही काही मदतीला काही करत असू तर स्वतःच्या जातीतल्या समस्याही सोडवल्या पाहिजेत, मात्र त्यात प्रामाणिकता असली पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. विषय आजचा असा आहे की मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं हे आंदोलन खरं तर शासनानं तसा इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करणं बरोबर आहे की मुंबईसारख्या ठिकाणी हे मोठं आंदोलन होणं अपेक्षित त्यांना नसेल कदाचित, परंतु मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्याशी सतत पाठपुरावा केलेला आहे. हे काही एका दिवसात म्हणजे आंदोलन घोषित केलेलं नाही आहे, पूर्वनियोजित आंदोलन आहे. तरीही आंदोलनाच्या काही 24 तास अगोदर एखादी याचिका जाते आणि लगेच त्याच्यावर तातडीनं सुनवाई घेऊन लगेच सुनावणी झाल्याच कोर्ट आदेश देतात. हरकत नाही, कोर्टाला तर कधीही आदेश देणं गरजेचं आहे. कोर्टाच्या बद्दल कोणीच काहीतरी खरं तर
आक्षेप घेण्याची गरज नाही. कोर्ट नक्कीच समाजाच्या आणि काही चांगल्या बाबीसाठीच आपला निर्णय देऊ शकतं. मात्र इथं काही गोष्टी आपण अधोरेखित केल्या पाहिजेत. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण पाहिजे अशी मागणी करतात. ही मागणी अनेकांना थोडीशी अयोग्य वाटते. अयोग्य वाटण्यासारखी आहे, मात्र ती खरोखर अयोग्य आहे का हे मला जरा या देशातील घटनातज्ञ, स्वतःला संविधानाचा अभ्यास करणारे जे जे काही वैचारिक मंडळी त्यांना मला प्रश्न करायचा आहे की कुणबी ही ओबीसी मधली एक जात आहे. मग तो उद्या मारोडी समाजातही एखादा कुणबी आला, ब्राह्मण समाजातील एखादी कुणबी नोंद सापडली, तो जर त्या आरक्षणाला पात्र झाला तर याच्यात आक्षेप का असावा? कारण या कुणबी नोंदी जरी टीकाकार किंवा बोलताना लोक बोलत असले विरोधक म्हणून की या कुठून तरी जमवल्यात बोगस नोंदी जर असतील असं जर सापडलं तर ज्या अधिकाऱ्याने या बोगस नोंदी दिल्यात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि या नोंदी चक्क महाराष्ट्र शासन किंवा या देशाच्या सरकारच्या कार्यालयातून मिळालेल्या आहेत. त्या किराणा दुकानातून आणलेल्या नाहीत. आपण समजून घेतलं पाहिजे. त्या चक्क अगदी तहसील कार्यालयातून, जे सर्वोच्च कार्यालय तहसील त्या बेस तालुक्याचं, त्याच्यातून या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याचे पुरावे सुद्धा आहेत. असं असताना त्या नाकारणं हा संविधानाचा खरं तर अपमान आहे. आणि या नोंदी मिळाल्यानंतर माझा प्रश्न, खरं तर जरांगे पाटील आणखीन का असं म्हणतात मला कळत नाही की मी ओबीसीतूनच आरक्षण घेईन. कारण त्यांचा हेतू कधीच साध्य झालेला आहे. अशी असंख्य मुलं आहेत आत्ता सध्याला महाराष्ट्रामध्ये ज्यांनीही प्रमाणपत्र मिळवले, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे आणि ते आता नोकरीत बी लागलेले आहेत. इतकं सगळं झालेलं असताना सुद्धा आमचे काही ओबीसी बांधव ओबीसीतून आरक्षण देऊच देणार नाही असं का म्हणतात हे मात्र काही कळायला तयार नाही. हे खरं आहे किंवा हा मुद्दा नक्की अनुत्तरित आहे किंवा त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे किंवा ते नाकारणं हे कदाचित ओबीसी बांधवांचं योग्य आहे की सरसगट हे आरक्षण दिलं नाही गेलं पाहिजे असं काहीचं म्हणणं आहे. ते त्यांचा मुद्दा आम्ही ग्राह्य धरू शकतो. परंतु दिलेलं आरक्षण आता मिळालेलं आहे याचा अर्थ तुम्ही जर कुणबी ही जी काही प्रजाती आहे किंवा जाती आहे जर ती पात्र असेल आणि मराठा समाजाच्या नोंदी सापडलेल्या असतील तर त्यांना तुम्ही नाकारू कसे काय शकता? तर हा एक प्रश्न समजून घेण्यासारखा आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला मला हा प्रश्न विचारायचा आहे की नोकरीला लागलेली मुलं ही खोटी आहेत का? आणि ते लागली खोटं असेल तर मग ती कशी लागली? तुम्ही म्हणजे आता मी सांगितलं त्या नोंदी तर शासकीय आहेत. त्यामुळं कोणी असे चुकीनं हसी मजाकमध्ये बोलत असे सोडून द्या. शासकीय याच्यात मिळाले नोंदी आणि तसं जर ते बोगस म्हटलं तर मग शासनाने दिलेलं प्रत्येक कास्ट सर्टिफिकेट बोगसच आहे. जर आपला याच्यावर विश्वास नसेल गव्हर्नमेंटने दिलेला तर प्रत्येक ओबीसी बांधव असेल किंवा कुठल्याही आरक्षण पात्र समाजाला दिलेलं प्रमाणपत्र बोगस आहे का? तर नाही, कारण ते शासनानं दिलेलं आहे म्हणून ते आपल्याला ग्राह्य धरावं लागतं. त्यामुळं हेही ग्राह्य धरावं लागेल. किमान ज्या नोंदी शासकीय आहेत, मी पुन्हा एकदा म्हणजे काही याचा विरोधाभास करून बोलण्याचा प्रयत्न करतील. माझं म्हणणं आहे की ज्या नोंदी मिळालेल्या आहेत, ज्या शासकीय कागदपत्रातून मिळालेल्या आहेत, ज्या त्या तहसीलनं दिलेल्या आहेत काढून, एवढंच आहे की ते काढून देण्याचं काम नक्कीच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून काही जण जेव्हा प्रश्न विचारतात ना, हे अडाणी आहेत यांच्या मागं का समाज उभा असेल, त्याचा प्रश्न मित्रांनो भावांनो इथं आहे की ते एक प्रामाणिक नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व मराठा समाजाला सापडलेलं आहे. मराठा समाज कोणत्याच मराठा नेत्यांचा उल्लेख करत नाही. जसं बाकी समाज आपापल्या नेत्यांच्या मागे आहे, वैचारिक गुलामगिरी करतोय, फिरतोय, त्याचं समर्थन करण्यात, त्याला प्रोटेक्ट करण्यामध्ये लागलेले आहेत. परंतु मराठा समाजानं कधीच कोणत्याच मराठा नेत्याचं कधीच संरक्षण केले नाही. उलट हा अभिमानाची गोष्ट आहे की आजच्या भ्रष्ट राजकीय परिस्थितीमध्ये मराठा समाजानं सगळे नेते सोडून दिलेले आहेत आणि एक व्यक्तिमत्व, ठीक आहे असेल अडाणी, आम्ही तर म्हणतो ते अडाणी ना, मग जरा सहन करा ना त्याने बोललेली भाषा सुद्धा. कारण अडाणी लोकांचं सगळं आपण सहन करतो. एकीकडे तुम्ही त्याला अडाणीही म्हणायचा प्रयत्न करताय, दुसरीकडे त्याने वापरलेली भाषा जी थोडी गावंढळ असते ती बी सहन करायला तुम्ही तयार नाहीत. नेमका आपला उद्देश काय आहे? हां, हे खरं आहे, आम्ही नेहमी म्हणत आलोत मनोज जरांगे पाटील यांनी, ठीक आहे त्यांना जमलं नसेल ते किंवा भाषा वापरण्यामध्ये ते नक्की कमी पडले आणि त्यामुळं कदाचित काही वेळा आंदोलनाला ज्या गतीनं पुढे जायचं होतं त्यामुळं नक्कीच थोडा गतिरोध झालेला आहे. ते केवळ त्यांच्या बोलीभाषेमुळं. कारण प्रत्येकाची ही आपली आपली पद्धत असते. तसे महाराष्ट्रातले इतर नेते काही कमी नाही आहेत.
जे पक्षात आहेत, भारतीय जनता पार्टीत असणारे अनेक नेते आहेत ज्यांच्या तोंडातून आत्तापर्यंत महाराष्ट्रानं गरळ ओकताना खूप वेळा पाहिलेला आहे. त्यांना कधी आम्ही नावं ठेवत नाही. आणि जरांगे पाटील जो एक गाव पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे, त्यांना आम्ही नावं ठेवायला जातो. हे कुठंतरी मला वाटतं चुकीचं आहे. याचा अर्थ असा नाही मी म्हणत की त्यांनी काहीही बोलावं, अजिबात नाही. त्यांना तर आम्ही नक्कीच एक सामाजिक सल्ला देऊ की किमान त्यांनी भाषेचा वापर नक्की योग्य केला पाहिजे. कारण भाषा ही खूप महत्त्वाची असते. भाषेमुळं अनेक प्रश्न सुटतात. मात्र त्यांची भाषा त्यांनी एक पद्धतीनं ते वापरतात, ते आम्हाला वाटतं कुठंतरी नक्कीच त्यांनी सुधारलं तर आंदोलनाला आणखी धार येऊ शकेल. मात्र हे तितकंच खरं आहे की जो प्रश्न नेहमीच आमचे इतर समाज बांधव विचारतात की जरांगे पाटलाच्या मागे समाज का उभा आहे, त्याचं एकच उत्तर आहे, ज्या नोंदी, कुणबी नोंदी आज ज्या काही मिळालेल्या आहेत त्या जरांगे पाटील यांच्याशिवाय कधीच शक्य नव्हतं, कधीच नव्हतं. त्यांच्या आंदोलनामुळेच त्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे ते समाजाचे नायक बनलेले आहेत. आज एकही नेता नाही आहे. मी पुन्हा अधोरेखित करतो, बाकी समाज बांधव छोट्या छोट्या जाती समूहातील असतील किंवा मोठ्या मोठ्या जाती समूह असतील ओबीसी मधले सुद्धा, ते आपापल्या नेत्यांचे एकदम वैचारिक कुठंतरी गुलामगिरी करतायत. कारण त्यांचं नेतृत्व ते भ्रष्ट असोत कसे असोत मान्य करतायत. मात्र मराठा समाजानं एक मोठा समाज आहे. तसाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा समाज सगळ्याच पक्षामध्ये विखुरलेला असल्यामुळं, आणि त्याचं बी एक कारण आहे. अनेक वेळा लोक म्हणतात की हा समाज एक का होत नाही. एक होऊ शकणार नाही लवकर हा समाज, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच पक्षात आहे. तसं इतर जाती समूहांचं नाही. इतर जाती समूहाने आपापले पक्ष पकडलेले आहेत, मग ते कोणतेही असोत. अगदी ज्यांनी छळलंय कायमस्वरूपी ते आता DNA एक होऊन बसलेले. कमाल वाटते. ज्यांनी या वर्णव्यवस्थेमध्ये अगदी छळलं आपल्या पूर्वजांना, ते सगळं विसरून सत्तेच्या लोभापोटी आता सगळे आमचे ओबीसी बांधव आता वेगळ्या सत्तेच्या छत्राखाली गेलेले आहेत. त्यांना भूतकाळाची काही आठवण नाही, नसू देत. परंतु ज्या मराठा समाजानं पहिल्यापासूनच अगदी इतर समाज बांधवांचं सुद्धा सान्निध्यात राहून, ज्याला आपण आज ओबीसी म्हणतो त्यात मायक्रो ओबीसी आहेत किंवा त्यावेळेचे 12 बलुतेदार, जे की एकत्र त्या समाजव्यवस्थेला तर आपण मान्य करू शकत नाही, ती कोणी केली होती, ते करणारे अबाधित आहेत. ते पुन्हा सत्तेत आहेत. त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. मात्र ज्या मराठा समूहानं किंवा या जातीनं इतर सर्व समाज बांधवांना सोबत येऊन, ते 12 बलुतेदार असतील पण त्यांना जगवण्याचं काम त्या काळात केलेलं आहे. ठीक आहे, त्या समाजव्यवस्था निर्माण करणारा मराठा समाज नव्हता, हे लक्षात घ्या. तो विचार आज बी आहे जिवंत, आणि त्या मनुवादी विचाराबद्दल कधीच या समाजानं प्रश्न केला नाही. उलट दबून भिवून आज बी ते तीच वैचारिक गुलामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नक्कीच योग्य वाटतंय. ठीक आहे, ते आंदोलनातील काही मागण्या कदाचित कायद्यात बसणाऱ्या नसतील, तर त्याने विचार कराव्यात. मात्र ज्या त्यांनी मिळवलेल्या आहेत तिथंच त्यांचा एकतर विजय झालेला आहे. कारण ज्या काही मिळालेल्या आहेत, जेवढ्या काही कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत, तो या आंदोलनाचा सगळ्यात मोठा विजय आहे. कारण त्याशिवाय त्या मिळालेल्या नसत्या. हां, एक आहे, कोणतं आंदोलन चांगलं आहे हे का ते काही बिंबवायचा प्रयत्न करतात, ते पुढं कदाचित काळ किंवा कायदे पंडित सांगतील त्याच्याबद्दल. परंतु सध्या कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसीतला जे काही आरक्षण समाजाला मिळवून दिलेलं आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे समाजाचे नायक बनलेले आहेत. हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. हाच आजच्या आंदोलनाचा विषय आहे. तसंही उद्या कदाचित मुंबईच्या दिशेने हे आंदोलन कदाचित कूच करेल. ठीक आहे, शासन ज्या प्रकारे शासनाचे लोकप्रतिनिधी बोलत आहेत सध्या, काही अहंकार बी आहे त्यांच्या बोलण्यात. कारण शेवटी कायदा मोठा आहे, सत्ता असते, आणि सत्तेत आंदोलन कसं दाबायचं, कसं थांबवायचं याची रणनीती केलेली असते, आणि ती केलेली असणार आहे. म्हणूनच काही नेते, विशेषतः भारतीय जनता पार्टीतील मराठी नेते, कारण दुसरे बोलत नसतात, राजकारणाची स्ट्रॅटेजी आहे, त्याच समाजावर बोलायचं असेल तर त्याच समाजाचे नेते पुढे केले जातात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून, आणि तेही कोणते नेते असतात हे ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आईबद्दल जर जरांगे पाटील बोललेले असतील किंवा प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष, त्यांनी तर क्षमा मागितली, पण ते चुकीचं आहे. आणि पण खरोखरच तिथं असलेल्या भारतीय जनता पार्टीतील मराठा नेत्यांना देवेंद्र फडणवीस साहेबाबद्दल एवढा कळवळा आहे का? तर नाही. तो फक्त पदासाठी आहे.
उद्याची शाबासकी मिळवण्यासाठी आहे. उद्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीतील इतर नेत्यांनी म्हणलं पाहिजे की बघा अमुक मराठा नेते कसे आपल्या पाठीमागं उभा होते खंबीरपणे, त्यांनी कसंही केलं. आणि आजकाल तर काय झालं आहे, मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याची एक स्पर्धा लागलेली. या समाजाला बोललं ना की आपण सगळ्यात मोठा विजय मिळवला असं अनेकांना वाटू लागलेलं आहे. कारण का, त्याची कारणं बी तशीच आहेत. कारण मनोज जरांगे पाटील यांना बोललो आपण कसीवी भाषा की तो संपूर्ण मराठा समाजाला लागू होते असा काहींचा भास झालेला आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनीही काही कुणाला बोललं की ते जणू काही त्या संपूर्ण जातीला बोललं असा एक म्हणजे भाव तयार केला जातो. हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक समाज, आणि मी मगाच म्हटलं की मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा इतर नेत्याबद्दल बोलताना नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे, कारण भाषा ही खूप सर्वोच्च आहे. मात्र हे काही वेळा चुकलं जातं आहे. त्या चुका दुरुस्त होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.